विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. इन आणि इंटू हे दोन शब्द स्पेलिंगमध्ये दिसायला जवळजवळ सारखे असले तरी या दोन शब्दांच्या वापरामध्ये फरक आहे. इन आणि इंटू या दोन शब्दांचा मराठी अर्थ आत असा असेल तरी या दोन शब्दांच्या वापरामध्ये फरक आहे. इन आणि इंटू हे दोन शब्द कोणत्याही ठिकाणापूर्वी वापरत असले तरी या दोन शब्दांच्या वापरामध्ये फरक आहे. इन कुठे वापरतात? ज्यावेळी आपल्याला सांगायचे एखादी वस्तू किंवा व्यक्ती कुठे आहे. मला जर असं म्हणायचे ती रूममध्ये आहे, मी म्हणणार शी इज इन द रूम. तो विहिरीमध्ये आहे, ही इज इन द वेल. चाव्या बॅगमध्ये आहेत, द कीज आर इन द बॅग. म्हणजे एखादी व्यक्ती किंवा वस्तू कुठे आहे असं जर सांगायचं असेल अशा वेळी आपल्याला इनचा वापर करायचे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, इंटूच्या वापरामध्ये थोडा फरक आहे. मला जर असं म्हणायचे की ती चालत चालत रूममध्ये गेली, शी वॉक्ड इन टू द रूम. त्याने विहिरीमध्ये उडी मारली, ही जम्प्ड इन टू द वेल. आणि मी चाव्या बॅगमध्ये ठेवल्या, आय पुट द कीज इन टू द बॅग. म्हणजे इंटू अशा वेळी वापरायचे ज्यावेळी आतमध्ये जाण्याची क्रिया म्हणजे मूवमेंट जेव्हा चालू असते तेव्हा आपल्याला इंटूचा वापर करायचे. पहिल्या वाक्यामध्ये ती रूममध्ये होती म्हणजे ती कुठे होती, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये ती रूममध्ये चालत गेली म्हणजे बाहेरून आत जाण्याची जेव्हा क्रिया होते तेव्हा तुम्हाला वापरायचे इंटू. थँक्यू.